नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका विद्यार्थ्याच्या निराशेला आशेमध्ये परिवर्तित करून एक धडाकेबाज निर्णय दिला आहे. एक मजुराचा मुलगा, ज्याचे नाव अतुल असे आहे, त्याला एका IIT मध्ये प्रवेशासाठी 17,500 रुपये भरायचे होते. एवढी रक्कम त्या विद्यार्थ्याच्या मजूर असलेल्या वडिलांकडे नव्हती. त्यातच रक्कम जमा करण्याचा अवधी संपून गेला. त्यानंतर मोठी हिंमत करून हा विद्यार्थी आणि त्याचे वडील न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. त्याआधी हे प्रकरण झारखंड विधी सेवा प्राधिकरण आणि त्यानंतर चेन्नई विधी सेवा प्राधिकरणाकडे गेले होते. शेवटी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर ही केस आली. सरन्यायाधीशांनी निकाल देताना खूप मूलभूत आणि महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले की हा विद्यार्थी अत्यंत हुशार आहे. याचिकाकर्त्यासारखे हुशार विद्यार्थी जे वंचित गटातून येतात, त्यांनी प्रवेश मिळवण्यासाठी सर्व काही केले. अशा विद्यार्थ्यांना आम्ही सोडू शकत नाही. त्यांना शिक्षणाची संधी मिळालीच पाहिजे. ती संधी त्यांना मिळत नसेल तर देशातील न्यायालये तसा आदेश देऊ शकतात, असे नमूद करून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घटनेच्या कलम 142 अंतर्गत आपल्याकडील असाधारण अधिकाराचा वापर करून संबंधित विद्यार्थ्याला न्याय दिला. त्यासोबतच IITच्या संचालकांना चक्क तंबीच दिली की या गुणवान विद्यार्थ्याला शिक्षण घेता आलेच पाहिजे. त्यासाठी संवैधानिक कलमाप्रमाणे म्हणजेच कलम 142 अंतर्गत आम्ही सर्व अधिकार हाती घेऊन हा निर्णय देत आहोत. ज्या कलमान्वये या विद्यार्थ्याला न्याय मिळाला ते कलम सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च अधिकार देते. घटनेचे 142व्या कलमाचा उल्लेख करून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संबंधित संस्थेला म्हणजेच IIT धनबादला या विद्यार्थ्याला शिक्षण घेऊ द्यावे आणि त्याच्या बुद्धीचा उपयोग त्याला करू द्यावा असे सक्त आदेश दिले. चिखलातच कमळ निपजते. गरिबीच्या चिखलातील गुणवान कमळे असतील त्यांना फुलवावे, असेही चंद्रचूड साहेबांनी सांगितले. या निर्णयामुळे एका हुशार विद्यार्थ्याच्या शिक्षणावर जी गदा येत होती त्याला त्यांनी परागंदा केले आहे. चंद्रचूड साहेबांच्या कारकिर्दीतील हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांची कीर्ती देशभरात स्वयंपूर्ण आणि न्यायबुद्धीने वागणारे व्यक्तिमत्व अशी आहे. आताचे जस्टिस चंद्रचूड हे 3ऱ्या पिढीतील आहेत. चंद्रचूड यांचे आजोबा आणि त्यांचे वडील दोघेही सर्वोच्च न्यायालयात जस्टिस पदावर होते. आपल्या कुळाची परंपरा पुढे नेताना जस्टिस चंद्रचूड यांनी ज्या पद्धतीने हा निवाडा दिला आहे ते एक धाडसाचे काम आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या गरीब आदेशाच्या पार्श्वभूमीवर इतरही गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वारे खुली होतील. आपल्या देशात शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे. मोठमोठ्या शाळा कॉलेजांना वाटेल तशी फी घेण्याचा जणू परवानाच त्यांना देण्यात आलेला आहे. जुन्या काळातील स्वस्त शिक्षण आता लोप पावलेले आहे. आता मुलांचे शिक्षण म्हणजे आई वडिलांच्या डोक्यावर टांगती तलवारच आहे असेच म्हणावे लागेल. भारताला भविष्य काळात असे निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. आपल्या महाराष्ट्रात आजही अनेक गब्बर शिक्षण सम्राट आहेत. त्यापैकी बरीच मंडळी राजकारणी आहेत. वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळात अनेक नेत्यांना इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेजेस सुरू करण्याचे परवाने दिले होते. याशिवाय आपल्या देशात किंवा आपल्या राजधानीत पावसाळी छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या शिक्षण संस्था गरीब विद्यार्थ्यांना फी शिवाय शिक्षणच देत नाहीत, ही खरी वस्तुस्थिती आहे. कालनिर्णय पंचांगाचे निर्माते ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे सुपुत्र जयराज साळगावकर यांना मुंबईतील एका शाळेने त्यांचा निकाल देण्याचे नाकारले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर आपल्या मनाला किती वेदना झाल्या हे त्यांनी एकदा सांगितले. एक विद्यार्थी ज्याने 6 महिन्यांची फी न भरल्याने त्याचा निकाल राखून ठेवण्याचे काम तेव्हा सुरू होते, पण तो त्यावेळेचा अपवाद होता. आता तर प्रत्येक शाळा कॉलेजला प्रत्येक विद्यार्थ्याकडून 6 आकडी फीज घ्यायची असते. मात्र चंद्रचूड साहेबांच्या या निकालाने अशा प्रकारच्या गरीब व हुशार आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग यापुढे मोकळा होईल. अतुल नावाच्या एका अत्यंत गरीब विद्यार्थ्याला या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. त्यामुळे हा खरोखरच सर्वोच्च न्यायालयाचा एक अतुलनीय निकाल आहे असे म्हणावे लागेल. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. चंद्रचूड साहेबांचा विजय असो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर.
अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.